इटावा वार्डीतील 32 वर्षीय इस्माने गळफास घेऊन केली आत्महत्या. घटनेचे कारण अस्पष्ट. पुसद तालुक्यात वाढत चाललेल्या आत्महत्येच्या घटना या सद्यस्थितीत चिंतेचा विषय बनलेल्या आहेत. इसापूर धरण येथील दारूच्या आहारी जाऊन स्वतःच्याच गळ्यावर धारदार शस्त्र फिरवून आत्महत्या करणाऱ्या घटनेला 24 तास उलटले सुद्धा नाही कीच पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या इटावा वार्डीतील एका 32 वर्षीय विवाहित इस्माने राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. पुसद शहर पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे काल दिनांक 16 मार्च 2026 रोजी रात्री अंदाजे 8 वाजताच्या सुमारास विकास प्रकाश हगवणे वय 32 वर्ष राहणार इटावा वार्ड पुसद याने त्याचे टिनाचे राहते घरामध्ये लाकडी बल्लीला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या घराची खिडकी उघडी असल्यामुळे लटकलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना दिसून आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती मृतक विकास याचे वडील प्रकाश हगवणे जे गायमुख नगर येथे राहत होते त्यांना दिली. वडिलांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सदर घटनेबाबत माहिती शहर पोलीस स्टेशन पुसद या ठिकाणी दिली. यावेळी पोलीस स्टेशन येथील PSI ठोंबरे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून विकास याच्या मृतदेहास शवविच्छेदनाकरिता शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी आणण्यात आले. मृतक याचे वडील प्रकाश हगवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मर्ग दाखल करण्यात आलेला आहे. आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी सकाळी अंदाजे 11:30 वाजताच्या सुमारास शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे. मृतक विकास याच्या पश्चात 2 मुले, पत्नी, आई वडील, लहान भाऊ असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील PSI ठोंबरे यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय जाधव यांच्या मार्फत सुरू आहे.